Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar, working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. तर आपल्या सब्जेक्टचं नाव आहे जे आहे WBP आणि आपला ह्या लेक्चरपासून आपण थर्ड युनिट चालू करणार आहोत जो आहे अप्लाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट इन PHP. म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड तुम्ही आतापर्यंत पाहतच आलेलं आहेत. C++, जावा, पुन्हा आणखीन लँग्वेजेस तुम्ही आतापर्यंत शिकत आलेला आहात. त्यामध्ये सुद्धा ह्या कन्सेप्ट झालेल्या आहेत. तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय ही कन्सेप्ट झालेली आहे. फक्त ती आपण अप्लाय कशी करू शकतो PHP मधनं हे आपण आता ह्या याच्यामध्ये बघणार आहे. तर आपण ह्या थर्ड युनिटसाठी कोणकोणते टॉपिक आहेत ते पहिला बघूया. जे पॉइंट्स आहेत ते आहे पहिला आपण क्रिएट क्लास अँड ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, क्लास कसा क्रिएट करायचा ते बघणार आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, डिस्ट्रक्टर म्हणजे काय बघणार आहे. त्याच्यानंतर इनहेरिटन्स म्हणजे काय, ते ओव्हरलोडिंग ओव्हररायडिंग म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट हे बघणार आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जे बघणार आहे ते सिरियलायझेशन म्हणजे काय, इंट्रोसेप्टेशन म्हणजे काय, सिरियलायझेशन म्हणजे काय हे आपण आता पॉइंट कव्हर करणार आहे. त्यातला आपण ह्या लेक्चरला आपण क्रिएट अ क्लास अँड ऑब्जेक्ट हे पॉइंट बघणार आहे. तर त्याच्या आधी आपण पहिला OOP ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम म्हणजे काय हे आपण पहिला बघूया. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम म्हणजे काय, ऍक्च्युअल ही कन्सेप्ट काय आहे हे आपण पहिला याचं इंट्रोडक्शन बघूया. त्याच्यानंतर आपण ऍक्च्युअल पॉइंट स्टार्ट करूया जो आहे क्लास आणि क्रिएट अ क्लास अँड ऑब्जेक्ट. पहिला OOP म्हणजे काय, OOP इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा इथं तुम्हाला स्लाइडमध्ये दिसतच असेल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये आपण कोड करू शकतो किंवा स्टाईल करू शकतो, पॅटर्न डिसाईड करू शकतो. ठीक आहे. तर इन PHP मध्ये इथे बघा, इन PHP प्रोग्राम पॅटर्न मध्ये आपण आतापर्यंत करत आलो आहोत त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत करत आलो आहोत ती टाइप्स म्हणजे प्रोसिजरल टाइप आणि सेकंड म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड. प्रोसिजरल म्हणजे त्यालाच काय म्हणतात, कोर PHP म्हणतात. जे आपण आतापर्यंत जे कोड्स करत आलो आहोत, जे आपण बघितले एक्झाम्पल्स बघितले एक्झिक्यूट करून, त्याला आपण काय म्हणतो, प्रोसिजरल टाईप. त्याच्यानंतर जे आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड आता बघणार आहे असे दोन टाइप्स आहेत PHP पॅटर्न्स मध्ये. त्याच्यानंतर जे काय आपण PHP मध्ये आपण ज्यावेळेला कोडिंग करतो त्याच्यासाठी आपल्याला काय होतो, म्हणजे जो काय आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड मधनं आता कोड करणार आहे, डिझाईन करणार आहे, जो पॅटर्न आपण अप्लाय करणार आहे तो कोड मोर मॉड्युलर अँड रियूज, म्हणजे तो कोड जो आपण डेव्हलप करणार आहे जो आहे OOP चा, ज्याच्या थ्रू आपण एकतर तो मॉड्युलर करू शकतो किंवा रियूज कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपण तो रियूज करू शकतो. त्याच्यानंतर वेल ऑर्गनाइज्ड कोड, हा कोड डिझाईन करायला किंवा मेंटेन करायला इझी असतो. त्याच्यानंतर इझी असतो जेणेकरून ते जो काही कोड आहे त्याच्यातला बग्स म्हणजे इझियर टू बग म्हणजे काय, तर एरर काढायला सुद्धा हा सिंपल असतो. म्हणजे जो काय आपण कोड लिहिणार आहे त्याच्यामधून आपल्याला मेंटेन करायला इझी आहे. त्याच्यानंतर बेस्ट फॉर मीडियम टू लार्ज वेबसाईट प्रोजेक्ट. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही OOP यूज करता, कन्सेप्ट यूज करता ऑब्जेक्ट ओरिएंटेड, ज्यावेळेला आपला लार्ज कोडसाठी प्रोजेक्ट असेल तरच तो OOP आपण यूज करायचा. कारण आपण ज्यावेळेला 100 लाईनचा कोड असतो तिथे नाही यूज केलं तरी सुद्धा चालेल. तर OOP या कन्सेप्टसाठी जे आपण फ्रेमवर्क यूज करणार आहे, MVC फ्रेमवर्क, ते म्हणजे कोणकोणते आहेत पहिला बघून घेऊया. जो आहे पहिला कोऑर्डिनेटर, त्याच्यानंतर लेरवल, त्याच्यानंतर केक PHP, सिम्पोसिस, हाईक अँड ZN. हे काय झाले, MVC फ्रेमवर्क झाले. ज्याच्यामध्ये आपण आता बघणार आहे पहिले दोन फ्रेमवर्क जे आहेत कोऑर्डिनेटर अँड लार्वल. हे आपण बघणार आहे यूज करून आपण कोडिंगमध्ये हे जे काय आपण एक्झिक्यूट करणार आहे तिथून पुढचे कोड्स त्याच्यामध्ये हे फ्रेमवर्क यूज केलं जाणार आहे. तर आपण हे सिंपल आपण OOP म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय आहे हे आपण बघितलं, ते कशासाठी यूज करतात हे बघितलं. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे तो म्हणजे क्रिएट कसं करायचं क्लास, क्रिएट कसं करायचं ऑब्जेक्ट. तर आता आपण बघूया जे आहे व्हॉट इज अ क्लास आणि व्हॉट इज अ ऑब्जेक्ट. क्लास कशाला म्हणतात आणि ऑब्जेक्ट कशाला म्हणतात. पहिला क्लास बघूया. जे तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत आहे जे क्लास आहे
ब्ल्यू शीटमध्ये जे आहे त्याला म्हणतात क्लास. क्लास म्हणजे काय, आता एक सपोज एक्झाम्पल घेऊन बघूया की हे आहे एक शीट आहे जे आपण बिल्डरने डिझाईन केले आहे. हे घराचं एक स्ट्रक्चर आहे जे डिझाईन केलेलं आहे, प्लॅन काढलेला आहे. तर हा प्लॅन हा काय आहे, एक सेट आहे जो काढला गेलेला आहे बिल्डरनं. म्हणजे काय, ह्यामध्ये काय 2 रूम्स आहेत आणि एक किचन आहे. ठीक आहे, तर हा प्लॅन आहे. हा एक काय झाला, क्लास झाला. म्हणजे ही काही जरी ब्ल्यू प्रिंट झाली ज्याच्यामध्ये फिक्स आहे काहीतरी व्हॅल्यू, जे फिक्स आहे त्याचाच आपण यूज करून मल्टिपल, म्हणजे आता हा एक प्लॅन आहे जो आपल्याला 2 रूम आणि 1 किचन बांधायचं आहे. तसंच आपण 4 ठिकाणी आपण 4 फ्लॅट बांधले. तेच सेम स्ट्रक्चर यूज करून, तेच प्लॅन यूज करून, तीच ब्लू प्रिंट यूज करून जर आपण 4 वेगवेगळे हे बांधले, घरं बांधले, तर त्यालाच काय म्हणतो, ही एक काय झाली क्लास. म्हणजे काय झाली, एकच ब्लू प्रिंट झाली. आणि मल्टिपल जे काय आपण फ्लॅट बांधत आहोत सेम स्ट्रक्चर वापरून, ते मल्टिपल फ्लॅट म्हणजेच काय झाले, ते ऑब्जेक्ट झाले. म्हणजे सेम स्ट्रक्चर यूज करून, सेमच आपण हे ब्ल्यू प्रिंट यूज करून, तीच सेम फक्त 4 ठिकाणी आपण बांधत आहोत. 4 ठिकाणी तेच स्ट्रक्चर यूज करून फ्लॅट बांधत आहोत. त्यालाच काय म्हणतात, ऑब्जेक्ट. तर तुम्हाला फरक कळालाच असेल की क्लास म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय. तर आता आपण इथे बघणार आहोत क्लास आणि ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा किंवा डिफाईन कसा करायचा. ठीक आहे, तर पहिला आपण ऑब्जेक्ट आणि क्लास कसा लिहितात ते पहिला बघूया. ज्याच्यामध्ये आपण बघूया पहिला क्रिएट ऑब्जेक्ट कसा करायचा. ह्याच्यामध्ये इट इज अ मस्ट बी अ इझियर टू क्रिएट ऑब्जेक्ट युझिंग युझिंग देम देन डिफाईन द ऑब्जेक्ट क्लास. पहिला ऑब्जेक्ट हा क्रिएट कसा करायचा, त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर क्लास डिफाईन करतो पुढे. आता इथे बघा, टू क्रिएट अ ऑब्जेक्ट देन क्लास विथ अ न्यू कीवर्ड. न्यू या कीवर्ड नंतर तुम्ही क्लास डिफाईन करता आणि त्याच्या आधी तुम्ही ऑब्जेक्ट डिफाईन करता. म्हणजे इथे एक एक्झाम्पल आहे जे बघा, इथे पहिला आपण डिफाईन करतो तो ऑब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर इज इक्वल टू न्यू हा कीवर्ड जे आता आपण इथे बघितलेला आहे, इथे न्यू हा कीवर्ड यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास डिफाईन करतो, क्लास नेम. ठीक आहे, तर त्याच्यानंतर अज्युम अ पर्सन इज अ क्लास, डिफाईन द क्रिएट अ पर्सन ऑब्जेक्ट. म्हणजे आपण काय करणार आहे, एक पर्सन नावाचा एक क्लास डिफाईन करणार आहे. तर इथे एक्झाम्पल बघा, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे आपण काय केलं, एक पर्सन नावाचा क्लास डिफाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण न्यू हा कीवर्ड यूज करावा लागतो. न्यू हा कीवर्ड यूज केलेला आहे, पर्सन हा क्लास यूज केलेला आहे, आणि त्या पर्सनचा आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे जो आहे राम नावाचा एक पर्सन आहे. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, डॉलर ऑब्जेक्ट डिफाईन केलेला आहे राम. म्हणजेच ज्यावेळेला आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळेला तो डिफाईन करताना कसा डिफाईन केला जातो, डॉलर ऑब्जेक्ट नेम इज इक्वल टू न्यू क्लास नेम. इथे आपण काय केलेलं आहे, आपण अज्युम काय केलेलं आहे, क्लास नेम आहे पर्सन, त्यासाठी आपण ऑब्जेक्ट घेणार आहे. क्लास नेम वर डिपेंड राहतं की कोणता ऑब्जेक्ट, कोणती प्रॉपर्टी आपण सेट करतो. तर इथे आपण क्लास नेम दिलेला आहे जे आहे पर्सन, त्यासाठी आपण ऑब्जेक्ट क्रिएट करताना आपण काय केलेलं आहे, राम नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे इज इक्वल टू न्यू, त्याच्यानंतर क्लास नेम आहे आपला पर्सन. त्याच्यानंतर डू नॉट अ क्लास नेम और द यू गेट अ कंपायलर एरर. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इथे बघा, इथे सिंपल आपण जो ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे आणि न्यू आणि क्लास नेम डिफाईन करताना डबल कोट मध्ये केलेला आहे, त्यावेळेला आपल्याला कंपायलेशन एरर येऊ शकतं. त्याच्यानंतर द सम क्लास इज अ प्रिमेटिव्ह, यू पास द आर्ग्युमेंट अ न्यू कॉल. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला क्लासेस असतात त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट पास करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे बघा, द क्लास इज अ डॉक्युमेंटेशन वेदर इट अ पास द आर्ग्युमेंट. इथे एक सिंपल एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे आणि आर्ग्युमेंट पास केलेले आहेत. क्लासमध्ये आपण हा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे इज इक्वल टू न्यू आणि क्लास नेम आहे आपलं पर्सन. पर्सनला आपण म्हणजे क्लासला आपण काय केलेलं, आर्ग्युमेंट पास केलेले, पॅरामीटर पास केलेले आहेत जे आहेत हे. त्याच्यानंतर क्लास नेम इज अ डज नॉट अ हार्ड कोडेड इट into a new program. You supply the class through the variable. म्हणजे बघा इथं काय सांगितलेलं आहे, you can supply the class name throughout the variable. म्हणजे तुम्ही जे काही क्लास नेम आहे त्याला व्हेरिएबल याचा ट्रीट करून तुम्ही ते व्हेरिएबल काय करू शकता, थ्रूआउट द प्रोग्राम यूज करू शकता. म्हणजेच कसं, तर फॉर एक्झाम्पल आपण बघूया, ही वेज आपण असंही करू शकतो. जे काय आपण थ्रूआउट द व्हेरिएबल आपण ते डिक्लेअर करू शकतो प्रोग्राममध्ये. आता एकदा आपण काय केलेलं आहे, एक सिंपल आपण काय घेतलेलं आहे,
इथे क्लास आहे जो आहे पर्सन. त्याच्यानंतर आपण एक सिंपल ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, न्यू हे व्हेरिएबल आणि क्लास नेम डिक्लेअर केलेला आहे. म्हणजे ॲज डिफाईन, म्हणजे आता इथे बघा सिंपल आपण काय घेतलेला आहे, क्लास घेतलेला आहे. ठीक आहे, तो क्लास आपण त्याला काय आर्ग्युमेंट पास केलेला आहे, त्याला व्हॅल्यू जी दिलेली आहे ती आहे पर्सन. ठीक आहे, आपण इथं आर्ग्युमेंट पास केलेला आहे, याला आपण व्हॅल्यू दिलेली आहे, पॅरामीटर आहे पर्सन या क्लासचं. म्हणजेच मग थ्रू आउट द प्रोग्राम आपला क्लास हे काय राहणार आहे, पर्सनच राहणार आहे. मग आता सिंपल आपण इथे ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, त्याच्यानंतर इज इक्वल टू न्यू आणि क्लास नेम दिलेला आहे, जे आता क्लास नेममध्ये काय आहे, जे पॅरामीटर राहणार आहे ते पर्सन राहणार आहे. म्हणजे आपण काय केलं, थोडक्यात इक्विव्हॅलंट केलं. म्हणजे जे क्लास नेम आहे ते थ्रू आउट द ह्याच्यामध्ये पर्सन हे राहणार आहे. म्हणजेच काय केलं आपण, थोडक्यात त्याला आर्ग्युमेंट पास केली, त्याला व्हॅल्यू असाइन केली. ठीक आहे, ह्या क्लासला. तर आता इथे बघा ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू, क्लास नेम जे कोणतं आपण इक्विव्हॅलंट केलेलं आहे जे आहे पर्सन, मग ते इथं पर्सन येणार. म्हणजे आपण काय केलं, इक्विव्हॅलंट केलं. म्हणजे थ्रू आउट द प्रोग्राम ते व्हेरिएबल म्हणून यूज झालं क्लास नेम हे. त्याच्यानंतर इथे बघा स्पेसिफाय द क्लास नेम इज अ डज नॉट एक्झिस्ट रन टाइम एरर. म्हणजे तुम्ही रनटाईमच्या वेळेला स्पेसिफाय करू शकत नाही, क्लास नेम आधी डिक्लेअर करावं लागतं. तर आपण आतापर्यंत काय काय बघितलं, ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतात किंवा ऑब्जेक्ट कसा लिहिला जातो हे आपण आता बघितलं. आता आपण त्याच्या आधी आपण क्लास म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय हे आपण थोडक्यात बघितलेलंच आहे. पण आता आपण ॲक्च्युअल PHP मध्ये कसं आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे, ऑब्जेक्ट कसा लिहिला जातो, कसा डिफाईन केला जातो हे आता बघितलं. त्याच्यामध्ये मल्टिपल वेज आहेत हे सुद्धा तुम्ही पाहिलेले आहात. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते व्हेरिएबल, म्हणजे आपण हे ऑब्जेक्ट क्रिएशनच बघत आहोत, कोणकोणत्या पद्धतीने केलं जातं. व्हेरिएबल containing a object refer just a normal variable used to some ways other variables. म्हणजे आता बघा इथे एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये काय केलेलं आहे, व्हेरिएबल वर्क्स विथ द ऑब्जेक्ट. म्हणजे जे ऑब्जेक्ट आहे वर्क्स विथ व्हेरिएबल, म्हणजे जे ऑब्जेक्ट आहे ते तुम्ही व्हेरिएबल ॲज अ वर्क करत आहात. म्हणजे आता इथे बघा सिंपल काय आहे, हे एक व्हेरिएबल एक ऑब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपला हा न्यू आहे आणि हा क्लास नेम आहे अकाउंट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण अनदर एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे ऑब्जेक्ट. आणि हे आपण फर्स्ट जे काय व्हेरिएबल किंवा फर्स्ट जे काय आपण ऑब्जेक्ट घेतलेला आहे तो इथे ट्रीट केलेला आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट काय डिफाईन करणार आहे, हे ऑब्जेक्ट हे व्हेरिएबल डिफाईन करणार आहे. त्याच्यानंतर आपण जे इथे खाली बघूया, इथे आपण काय करणार आहे, ह्या अकाउंट नंबरला आपण काय करणार आहे, एक आर्ग्युमेंट पास करणार आहे जे आहे ऑब्जेक्ट. हे जे काय एरो ऑपरेटर आहे आणि इनिशियलाइज म्हणजे व्हॅल्यू आपण असाइन केलेली आहे. म्हणजे अकाउंट काय करत आहे, सेम ट्रीट करत आहे जे हे अकाउंट आहे. थोडक्यात आपण दुसरा वेव बघितला जे आपण इक्विव्हॅलंटच करत आहोत, व्हेरिएबल ॲज ट्रीट करत आहोत ऑब्जेक्टला. ही दुसरी पद्धत झाली. इथे आपण काय काय बघितलं, तर आता आपण ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा हे बघितलं. त्याच्यानंतर आपण जे आता मगाशी क्लास आणि ऑब्जेक्टचं एक एक्झाम्पल बघितलं, ते तुम्हाला मी बिल्डिंगचं दाखवलेलंच आहे. तर असंच अनदर पण एक एक्झाम्पल बघूया ज्याच्या थ्रू तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की क्लास म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय. व्हॉट इज अ क्लास अँड व्हॉट इज अ ऑब्जेक्ट. तर पहिलं एक्झाम्पल बघितलेलं आहे. हे दुसरं एक्झाम्पल आहे जे आहे फॉर एक्झाम्पल एक कार आहे, हा एक क्लास आहे. ठीक आहे, कार कोणकोणत्या असतात, तर मर्सिडीज असतात, ऑडीज असतात किंवा स्विफ्ट असते, मारुती स्विफ्ट असते, त्याच्यानंतर फॉर्च्यून असतं, त्याच्यानंतर आपलं तर अशा वेगवेगळ्या कार्स असतात. ठीक आहे, तर हे काय झाले आपले, म्हणजे कारमध्येच मल्टिपल काय आहेत, ऑब्जेक्ट आहेत. म्हणजे मल्टिपल कार्सची नेम्स आहेत जे आहेत स्विफ्ट, मारुती, त्याच्यानंतर फॉर्च्यून, ऑडी, त्याच्यानंतर मर्सिडीज, हे काय झाले, ऑब्जेक्ट झाले. ठीक आहे, म्हणजे कार हा काय झाला, एक क्लास झाला ज्याचे मल्टिपल कार्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे, तर तिथे टेबलमध्ये बघा, म्हणजे ते तुम्हाला दाखवलेलंच आहे पिक्चरमध्ये, कार हा एक काय झाला, क्लास झाला. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेतो जे आहे कारचं. कार हा आपण क्लास ॲज डिफाईन केलेला आहे. त्याच्यानंतर ते कार कोणकोणते असतात, वेगवेगळे असतात. इथे बघा, इथे स्विफ्ट आहे आणि इथे काय आहे, फॉर्च्यून आहे. ठीक आहे, या दोन काय झाले, ऑब्जेक्ट झाले. तर इथे एक फॉर एक्झाम्पल बघा या टेबलमध्ये
हे स्विफ्ट, मारुती स्विफ्ट आहे आणि इथं टोयोटा फॉर्च्यून आहे. तर याच्यामध्ये हे दोन ऑब्जेक्ट घेतलेले आहेत जे आहेत कार या क्लासचे. त्याच्यानंतर त्या दोन ऑब्जेक्टचे प्रॉपर्टीज डिफाईन केलेले आहेत, जे आहेत कलर आहेत कारचे किंवा इंजिन आहे, सीट्स आहेत, AC आहेत, त्याच्यानंतर प्राइस आहे वेगवेगळ्या जे आहे. आता इथे बघा कलर आहे मारुती स्विफ्टचा 4 आणि फॉर्च्यूनचा 5. त्याच्यानंतर इंजिन आहे 1200, त्याच्यानंतर 2700. त्याच्यानंतर सीट्स आहेत ह्याच्यात 5 आणि ह्याच्यात 7 आहेत. AC आहेत दोन्हीला येस. त्याच्यानंतर प्राइस आर डिफरंट. बोथ ऑब्जेक्ट आर डिफरंट. ठीक आहे, डिफरंट प्राइस. म्हणजेच बघा हे दोन ऑब्जेक्ट आहेत ज्याचे प्रॉपर्टीज आहेत. म्हणजेच काय झालं, या कारच्या काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. तर त्या कोणकोणत्या आहेत, तर इथे बघा कलर आहे, इंजिन आहे, सीट्स आहेत, AC आहेत, प्राइस आहेत. म्हणजे ह्यालाच काय म्हणतो आपण, प्रॉपर्टी. ऑब्जेक्टच्या काय झाल्या, त्या प्रॉपर्टीज झाल्या. म्हणजेच कार हा काय झाला, एक क्लास झाला. त्या क्लासचे जे काही वेगवेगळे आपले कार्स प्रेझेंट्स असतात जे आपण आतापर्यंत बघितलेच, त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणतो. आणि त्या ऑब्जेक्टच्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्याला आपण ह्या प्रॉपर्टीज म्हणतो. म्हणजे काय झालं, कारच्या काय झाल्या, प्रॉपर्टीज झाल्या. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल की कार हे काय आहे, क्लास आहे. म्हणजेच म्हणजे तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल की क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि प्रॉपर्टीज म्हणजे काय, कशाला म्हणतात. ठीक आहे. तर आता आपण इन डिटेल हेच आपण आता कसं डिफाईन करणार आहे हे आपण PHP मधून बघणार आहे. आय होप की तुम्हाला क्लास, ऑब्जेक्ट आणि प्रॉपर्टीज कशाला म्हणतात हे क्लिअर झालेले असेल. तर इथे बघा, आता तुम्ही जे काही कारचे जे काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत त्या सेट केलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे काय काय आहेत, तर कलर आहे, इंजिन आहे, सीट्स आहे आणि हे AC आणि प्राइस आहे. तर याच्यामध्ये जर मायलेज मला ह्या प्रॉपर्टीजमध्ये जर मी मायलेज असं यूज केलं, त्यासाठी डिफाईन करून घ्यावं लागतं. म्हणजे कारच्या प्रॉपर्टीज या डिफाईन करून घ्याव्या लागतात. तुम्ही विदाऊट डिफाईन तुम्ही यूज करू शकत नाही. किंवा आपल्याला माहिती आहे या कारचे प्रॉपर्टीज आहेत की मायलेज सुद्धा असू शकतं, पण त्या काय करावं लागतं, डिफाईन करून घ्यावं लागतं, डिक्लेअर करून घ्यावं लागतात. तर याला आपण काय म्हणतो, प्रॉपर्टीज. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण आतापर्यंत जे बघितलं क्लासमध्ये, तर त्यामध्ये दोन पॉइंट्स आहेत जे आहेत, प्रॉपर्टीज म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे ते आहे मेथड म्हणजे काय. तर क्लासमध्ये आहेत जे आहेत प्रॉपर्टीज आणि मेथड, ते आता बघूया आपण. व्हॉट इज अ प्रॉपर्टीज आणि मेथड म्हणजे काय. आतापर्यंत आपण प्रॉपर्टीज म्हणजे काय पाहिलंच आहे, पण आता मेथड म्हणजे काय. ऍक्च्युअल एक एक्झाम्पल घेऊन बघूया, जे आहे क्लास आपण जो डिफाईन केलेला आहे तो आहे आपला कॅल्क्युलेटर. ठीक आहे. कॅल्क्युलेटर आपला क्लास आहे ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीज असतात आणि मेथड्स असतात. म्हणजे अंडर अ क्लास, विदिन अ क्लास काय डिफाईन केलं जातं, प्रॉपर्टीज आणि मेथड्स. तर त्यामध्ये बघा प्रॉपर्टीज कशाला म्हणतात आणि मेथड कशाला म्हणतात. तर हे जे काय आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, इथे तुम्हाला दिसतच असेल A, B आणि C, $A, B आणि C हे आपले व्हेरिएबल आहेत. म्हणजेच काय झाले, ते आपले प्रॉपर्टीज झाले, ऑब्जेक्ट झाले. ठीक आहे. हे आपले व्हेरिएबल आहेत, हे आपले प्रॉपर्टीज आहेत, ऑब्जेक्ट आहेत. तर मेथड कशाला म्हणायचं, तर हे जे काय आतापर्यंत तुम्ही पाहिलंच असेल मागच्या 2-4 लेक्चरमध्ये, जे आपण फंक्शन बघितलं, फंक्शन कसं डिफाईन करतात वगैरे. तर इथे बघा सेम फंक्शन यूज केलेलं आहे, जे आहे सम नावाचं, म्हणजे ऍडिशन नावाचं एक फंक्शन आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत जे डिक्लेअर केलेले आहेत तिथं, जे ऑब्जेक्ट डिक्लेअर केले, जे प्रॉपर्टी म्हणून डिक्लेअर केलेले आहेत, ते आपण इथे काय करत आहोत, यूज करत आहोत. म्हणजे A+B आणि त्याचा रिझल्ट आपण स्टोअर करणार आहे C मध्ये, म्हणजे रिटर्न काय करणार आहे, C मध्ये. म्हणजे A+B चं जे काय ऍडिशन होईल त्याचा रिझल्ट आपल्याला C मध्ये रिटर्न होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण काय करत आहोत, एक फंक्शन यूज करत आहोत. आणि अनदर वन सिमिलर फंक्शन आहे जे आहे सबस्ट्रॅक्शनचं, सेम A-B करणार आहे आणि त्याचा रिझल्ट C मध्ये स्टोअर करणार आहे. म्हणजेच काय झालं, ह्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण काय करत आहोत, मेथड म्हणजे ऑपरेशन परफॉर्म करत आहोत, त्यालाच काय म्हणतो आपण, मेथड म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आपण एका क्लासमध्ये आपण काय करतो, एकतर प्रॉपर्टीज डिफाईन करतो आणि त्याच्यानंतर आपण मेथड लिहितो, म्हणजेच ऑपरेशन परफॉर्म करतो त्या व्हेरिएबलवर, त्या प्रॉपर्टीवर, त्या ऑब्जेक्टवर. म्हणजेच हे आतापर्यंत तुम्ही हे सगळं पाहतच आलेलं आहात. मिनी लँग्वेजेस मध्ये आपण हे सगळं बघितलेलंच आहे. पुन्हा PHP मध्ये सुद्धा आपण हे सगळं करतच आलो आहोत. तर
विदिन अ क्लासमध्ये कशाला प्रॉपर्टीज म्हणतात किंवा कशाला मेथड म्हणतात किंवा ते कसं डिफाईन करायचं हे आता बघणार आहे. हे आपण सिम्पल बघतच आलो पण आता आपण ते डिफाईन कसं करू शकतो क्लास आणि ह्याच्या थ्रू क्लास आणि ऑब्जेक्ट हे डिफाईन कसं करू शकतो, हे मेथड कसं लिहू शकतो आपण ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये ते बघणार आहे. तर आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल की प्रॉपर्टीज कशाला म्हणतात आणि मेथड कशाला म्हणतात. तर त्याच्यानंतर आपण बघूया जे आहे असाइनिंग अ प्रॉपर्टीज आणि मेथड. आता तुम्हाला असाइन कसं करायचं आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला जे काही प्रॉपर्टीज आहेत आणि मेथड तुम्ही आता बघितलंच ते असाइन कसं करायचं आहे. तर इथे बघा वन यू हॅव अ ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट आहे, यू कॅन यूज द एरो अनोटेशन ऍक्सेस अ मेथड अँड प्रॉपर्टी. ज्यावेळेला तुम्ही प्रॉपर्टीज आणि मेथड ऍक्सेस करता त्यावेळेला तुम्हाला हे एरो ऑपरेटर यूज करावं लागतं. म्हणजेच एक तुमच्याकडे ऑब्जेक्ट आहे आणि तुम्ही त्या ऑब्जेक्ट थ्रू एरो ऑपरेटर यूज करून मेथड किंवा प्रॉपर्टी तुम्ही ऍक्सेस करत आहात. ठीक आहे, इथे एक एक्झाम्पल आहे जे बघा. इथे आपण काय केलं, एक सिंपल ऑब्जेक्ट घेतलेला आहे आणि एरो ऑपरेटर यूज करून तुम्ही एक प्रॉपर्टी ऍक्सेस करायला लागलाय. ठीक आहे, इथे खाली काय केलंय, सिमिलर एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे ज्याचा एरो ऑपरेटर यूज करून तुम्ही मेथड ऍक्सेस करून घेता. म्हणजेच काय, हे एरो ऑपरेटर काय करते, ऍक्सेस करायचं काम करते. म्हणजे जे काय ऑब्जेक्ट आहे त्याला आपण ऍक्सेस करतोय प्रॉपर्टी किंवा मेथडनं. तर इथे एक एक्झाम्पल आहे ते बघूया. इथे सिम्पली काय केलंय, इको केलंय. इको मध्ये आपण काय केलेलं आहे, राम इज अ विच इयर ओल्ड, म्हणजे राम हा किती इयर ओल्डचा आहे हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मग त्यासाठी मी काय केलंय, एक ऑब्जेक्ट क्रिएट केला जो आहे राम नावाचा. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, एक मेथड किंवा आपण इथे प्रॉपर्टीज ऍक्सेस करणार आहे. म्हणजे रामचं आपल्याला जर एज पाहिजे असेल, राम किती इयर ओल्डचा आहे हे पाहिजे असेल, तर राम हा ऑब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये एरो ऑपरेटर यूज करून आपण काय करत आहोत, एज काढत आहोत रामचं. म्हणजेच आपण राम हा किती इयर ओल्डचा आहे हे बघणार आहे. म्हणजे आता इथे काय झालं, राम काय झालं, ऑब्जेक्ट झाला जो एरो ऑपरेटर यूज करून आपण काय करत आहे, ह्याची प्रॉपर्टी म्हणजे त्याचं एज जे काढणार आहे त्याला आपण प्रॉपर्टी ऍक्सेस करून घेतो. म्हणजे एज आपण ऍक्सेस करून घेत आहोत. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, राम या ऑब्जेक्टचं एज काढण्यासाठी आपल्याला काय करणार आहे, पहिला आपण बर्थडे हे फंक्शन कॉल करणार आहे. म्हणजेच काय, ती मेथड कॉल करणार आहे. जर एज काढायचं असेल तर आपल्याला डेफिनेटली बर्थडे डेट लागते. तर त्यासाठी आपण एरो ऑपरेटर करून काय करत आहोत, मेथड कॉल करत आहोत जी आहे बर्थडे. त्याच्यानंतर राम या ऑब्जेक्टमध्ये आपण काय करणार आहे, बर्थडे वरून आपण एज सेट करणार आहे, सेट एज करणार आहे जे आहे 21. रामचं एज आहे 21. ठीक आहे, म्हणजे आपण मेथड काय केली, सिम्पली कॉल केली आणि आर्ग्युमेंट पास केलं जे आहे आपल्याला एज कळणार आहे. हे आर्ग्युमेंट पास झालेलं आहे जे आहे 21. म्हणजे आपण यामध्ये काय केलेलं आहे, सिम्पली ऑब्जेक्ट थ्रू आपण काय केलेलं आहे, प्रॉपर्टीज किंवा मेथड्स ऍक्सेस केलेले आहेत जे एरो ऑपरेटर यूज करून. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल की एरो ऑपरेटर कसं यूज केलं जातं आणि प्रॉपर्टीज म्हणजे काय, मेथड म्हणजे काय. तर आतापर्यंत बघितलंच आपण. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया जे आहे, मेथड ऍक्ट एज अ सम फंक्शन्स हाऊ मेनी स्पेसिफाय द ऑब्जेक्ट सो दॅट द टेक्स आर्ग्युमेंट अँड रिटर्न अ व्हॅल्यू. म्हणजेच आपण जे काय ह्याच्यामध्ये मेथड घेतो त्याच्यामध्ये आपण फंक्शन्स कसं कॉल करायचं आणि फंक्शन्समध्ये आपण आर्ग्युमेंट पास करून व्हॅल्यूज कशा रिटर्न करायचे हे बघणार आहे. ज्याच्यामध्ये इथे एक सिंपल एक एक्झाम्पल आहे जे आहे क्लेन आणि राम मध्ये ह्या ऑब्जेक्टमध्ये, म्हणजे हा एक ऑब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये हे ऑपरेशन परफॉर्म व्हायला आर्ग्युमेंट पास झालेला आहे. म्हणजे राम ची फॅमिली त्याच्यामध्ये एक्सटेंडेड फॅमिली आहे, हे आर्ग्युमेंट पास झालेलं आहे. तर इथे बघा, विदिन अ क्लास define a view can specify the method property publicly accessible which are the accessible only from within class itself. So public and private access modifier. तर इथे बघा, ऍक्सेस मॉडिफायर ही कन्सेप्ट तुम्हाला झालेलीच आहे. ऍक्सेस मॉडिफायर कोणकोणते असतात, तर असतात पब्लिक असतात, प्रायव्हेट असतात आणि प्रोटेक्टेड असतात. ठीक आहे, तर पब्लिक कशाला म्हणायचं आणि प्रायव्हेट कशाला म्हणायचं ते दिलेलं आहे बघा. पब्लिक कशाला म्हणायचं आणि प्रायव्हेट कशाला म्हणायचं. म्हणजेच काय, पब्लिक म्हणजेच काय, तुम्ही क्लास लिहिल्यानंतर जे काय ऍक्सेस मॉडिफायर वापरता, म्हणजे पब्लिक हा तुमचा ऍक्सेस मॉडिफायर आहे. त्याच्या पुढे तुम्ही आपण ऑब्जेक्ट किंवा एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करता. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर्टी तुम्ही डिक्लेअर करता.
म्हणजेच ती तुम्हाला क्लास पुरतीच मर्यादित ठेवायची असेल तर तुम्हाला ते प्रायव्हेटली डिक्लेअर करावं लागतं. ॲक्सेस मॉडिफायर हा प्रायव्हेट यूज करावा लागतो किंवा त्या क्लासच्या विदिन आउटसाइड अ क्लास जर तुम्हाला ते व्हेरिएबल डिक्लेअर यूज करायचं असेल तर तुम्ही पब्लिक हे ॲक्सेस मॉडिफायर यूज करता. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे, ज्यावेळेला तुम्हाला पब्लिक हे यूज करायचं असेल त्यावेळेला क्लास आउटसाइड अ क्लास तुम्ही पब्लिक हे ॲक्सेस मॉडिफायर यूज करू शकता. त्याच्यानंतर जर प्रायव्हेट म्हणून डिक्लेअर करायचं असेल एखादं व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला त्या क्लासच्या लिमिट स्कोप म्हणजे जे काही क्लासचा लिमिट आहे, ब्रॅकेट आहे, ते त्याच्यापुरतं जर मर्यादित करायचं असेल ते व्हेरिएबल तर तुम्ही प्रायव्हेट म्हणून ॲक्सेस मॉडिफायर यूज करू शकता. ठीक आहे. यू कॅन यूज दिस प्रोव्हाइड्स अ इनकॅप्सुलेशन. ठीक आहे. इनकॅप्सुलेशन म्हणून तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर यू कॅन व्हेरिएबल प्रॉपर्टी म्हणजे सिम्पली काय केलेलं आहे, इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे जे आहे हे, त्याच्यानंतर तुम्ही पास केलेली आहे व्हॅल्यू. तर आता आपण इथे काय करूया, आतापर्यंत आपण बघितलेलंच आहे की कशाला क्लास म्हणायचं, ते कशाला ऑब्जेक्ट म्हणायचं, ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा हे बघितलं. त्याच्यानंतर क्लासमध्ये आपण दोन जे काही प्रॉपर्टीज आणि मेथड आहेत ते बघितले. त्याच्यामध्ये आपण ते कसं डिक्लेअर करणार आहे हे आपण बघणारच आहे. पण प्रॉपर्टी कशाला म्हणायचं, मेथड कशाला म्हणायचं हे बघितलेलंच आहे. त्याच्यानंतर त्यात आपण लिहायचं कसं हे आपण आता बघूया. त्याच्या आधी आपण एक कन्सेप्ट बघणार आहे जी आहे जे आहे क्लास कसा डिक्लेअर करायचा. फर्स्ट ऑफ ऑल क्लास कसा लिहायचा PHP मध्ये. मग आपण एक रिअल टाइम एक्झाम्पल सुद्धा बघणार आहे. ज्यामध्ये आपण बघूया की क्लास कसा डिक्लेअर करायचा. आतापर्यंत तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असेल की क्लास म्हणजे काय, प्रॉपर्टीज म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि मेथड म्हणजे काय. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूया की डिक्लेरेशन करायचं PHP मधनं कसं. तर बघा, डिक्लेअर अ क्लास टू टू design your program or code libraries object oriented functions needs a define your own class. use the class keyword. म्हणजेच पहिला ज्यावेळेला तुम्हाला तुमचा क्लास क्रिएट करायचा असतो, तुमचा स्वतःचा क्लास क्रिएट करायचा असतो, त्याच्या आधी तुम्हाला क्लास हा कीवर्ड यूज करावा लागतो. म्हणजेच क्लास हा कीवर्ड पहिला डिफाईन यूज करून त्याच्यानंतर तुम्हाला क्लास नेम डिफाईन करावं लागतं. म्हणजेच पहिला क्लास हा कीवर्ड, त्याच्यानंतर क्लास नेम म्हणजे तुमचा कोणता टाईप असेल तो क्लासचा. त्याच्यानंतर अ क्लास डिफाईन इन्क्लूड अ क्लास नेम अँड प्रॉपर्टीज अँड मेथड. म्हणजेच जे क्लास असतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, एकतर इन्क्लूड करावं लागतं प्रॉपर्टीज आणि मेथड्स. म्हणजे प्रॉपर्टीज डिफाईन करावे लागतात पहिला आणि त्याच्यानंतर मेथड अप्लाय करावी लागते. म्हणजे थोडक्यात काय, तर क्लास इज डिफाईन इन्क्लूड द मेथड अँड प्रॉपर्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लास नेम इज अ केस इनसेन्सिटिव्ह अँड मस्ट बी अ कन्फर्म रूल्स ऑफ अ PHP आयडेंटिफायर्स. म्हणजेच क्लास नेम हे केस इनसेन्सिटिव्ह आहे. त्याच्यानंतर क्लास नेम इज अ STD क्लास इज रिझर्वड म्हणजे तो रिझर्वड असतो. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की आपण क्लास कसा डिक्लेअर करायचा. इथे बघा सिंटॅक्स आहे क्लास कसा डिक्लेअर करायचा. पहिला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला आपल्याला काय करून घ्यावं लागतं, क्लास हा कीवर्ड लिहून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर क्लास नेम जे तुमचं ओन टाईप आहे, तुम्हाला कोणता क्लास नेम द्यायचा आहे. सपोज तुम्हाला स्टुडंट द्यायचा आहे किंवा सपोज तुम्हाला एम्प्लॉई द्यायचा आहे किंवा आता आपण बघितल्याचं एक्झाम्पल जे आहे कार सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि त्याची प्रॉपर्टीज नंतर खाली मग याच्यानंतर मग ब्रॅकेट ओपन करायचा आणि ब्रॅकेट क्लोज करायचा. हा आपण काय केला, क्लास सिम्पल डिफाईन केला. हा ह्याचा सिंटॅक्स आहे. पहिला क्लास हा कीवर्ड, त्याच्यानंतर क्लास नेम आणि तो ब्रॅकेट कर्ली ब्रेसेस ओपन आणि क्लोज. तर ह्याच्यामध्ये जे काय आपण लिहिणार आहे कोड, त्याच्यामध्ये काय असणार आहे आतापर्यंत बघितलेलंच आहे आपण, प्रॉपर्टीज आणि मेथड्स ह्या इथे लिहिल्या जातात क्लासमध्ये विदिन अ क्लास. ठीक आहे. आपण बघितलं आतापर्यंत जे आहे डिक्लेअर कसा करायचा क्लास कसा लिहायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे बघणार आहे ते आहे मेथड कशी डिक्लेअर करायची. आतापर्यंत आपण क्लास बघितला, आता क्लासमध्ये आपण प्रॉपर्टी आणि मेथड डिक्लेअर करणार आहे. पहिला आपण बघूया मेथड कशी डिक्लेअर करायची. मेथड इज अ फंक्शन इज डिफाइन्ड इनसाइड अ क्लास. म्हणजे क्लासच्या आतमध्ये मेथड असते. त्याच्यानंतर थ्रू PHP इन्फोज नंबर ऑफ नंबर special most method act as a
डेटा विदिन अ ऑब्जेक्ट विच इज अ मेथड इज अ रिसेड. त्याच्यानंतर इथे बघा सिंपल जे आपल्याला मेथड जी लिहायची असते ती कशी लिहायची बघा इथे दिलेलं आहे. मेथड नेम इज अ बिगिन विथ टू. फर्स्ट इज अ एक तर अंडरस्कोर असलं पाहिजे किंवा कॅपिटल लेटर असलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही एखादं मेथड देता एक तर त्याच्यामध्ये अंडरस्कोर असलं पाहिजे किंवा underscore is used to future by a PHP and there are currently used to object a serialized method. First is a sleep function and there is a wake up. So recommend you recommend you do not beginning your method can beginning your method name with this सिक्वेन्स. ठीक आहे. तर आता आपण एक इथे बघूया जे आहे आपण एक एक्झाम्पल बघूया की आतापर्यंत आपण क्लास बघितला डिक्लेअर कसा करायचा, मेथड बघितली. तर आता इथे मेथड बघितली तर प्रॉपर्टीज बघूया की आपण कशा डिक्लेअर करायचा. मग त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघणार आहे की आपण इथे बघा डिक्लेअर अ प्रॉपर्टीज कशी डिक्लेअर करायची, प्रॉपर्टीज कशाला म्हणतात. त्याच्यात आपण एक एक्झाम्पल बघूया की तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की क्लास मेथड आणि प्रॉपर्टीज कशा डिक्लेअर करायचे. ते एक एक्झाम्पल आहे जे आहे क्लास अँड ऑब्जेक्ट विथ अ PHP. आतापर्यंत आपण बघितलेलंच आहे की क्लास हा कीवर्ड यूज करायचा, त्याच्यानंतर क्लास नेम द्यायचं. क्लास नेम आहे याच्यामध्ये आपलं कॅल्क्युलेटर. ठीक आहे. त्याच्यानंतर कर्ली ब्रेसेस ओपन करायचं आणि कर्ली ब्रेसेस क्लोज करायचं. त्याच्यानंतर आपण हेही बघितलेलं आहे की ॲक्सेस ज्यावेळेला आपण प्रॉपर्टी डिफाईन करतो किंवा ऑब्जेक्ट डिफाईन करतो त्यावेळेला आपल्याला पब्लिक ॲक्सेस मॉडिफायर आपल्याला यूज करावं लागतं, पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टिव्ह. तर ह्याच्यामध्ये आपण आता आउटसाइड हे व्हेरिएबल आपण यूज करणार आहे. त्यासाठी आपण पब्लिक करणार आहे. ॲक्सेस मॉडिफायर पब्लिक केलेलं आहे इथे आणि 3 व्हेरिएबल सेट केलेले आहेत जे आहेत A, B आणि C. हे 3 व्हेरिएबल घेतलेले आहेत, 3 प्रॉपर्टीज घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे फंक्शन डिफाईन केलेलं आहे. जे फंक्शन आहे सम म्हणजे ॲडिशन करणार आहे. आपण आतापर्यंत फंक्शन सुद्धा बघत आलो आहोत की फंक्शन कसं लिहिलं जातं. सेम इथे तसंच डिक्लेअर करायचं. फक्त आपण ज्यावेळेला आपण क्लास आणि हे यूज करतो त्यावेळेला थोडेसे चेंजेस आहेत ते आपण इथे बघणार आहे जे आहे. आता इथे आपण फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे जे आहे सम म्हणजे आपण ॲडिशन परफॉर्म करणार आहोत. जे आहेत A आणि B चे आपण ॲडिशन करत आहोत. A आणि B आणि C मध्ये रिझल्ट स्टोअर करत आहोत. तर इथे आपण धिस हे का घेतलेलं आहे, $this हे काय आहे तर फॉर एक्झाम्पल इथे बघा आता इथे आपला कॅल्क्युलेटर क्लास आहे. ह्याच्याऐवजी आपण कार घेऊया. कारमध्ये आपले 2 ऑब्जेक्ट आहेत जे आहेत मारुती सुझुकी आणि मारुती स्विफ्ट आणि फॉर्च्यून, टोयोटा फॉर्च्यून हे आपले 2 ऑब्जेक्ट आहेत. म्हणजेच काय करतं दिस हे ऑपरेटर काय करतं दिस हे होल्ड करून ठेवतो ऑब्जेक्टला. म्हणजे क्लासच्या ऑब्जेक्टला थोडक्यात होल्ड करणे त्याला आपण दिस वापरतो. त्याच आता आपण इथे सेम आता कॅल्क्युलेटर जो क्लास आहे त्याच्यामध्ये आपण हे व्हेरिएबल घेतलेले आहेत A, B, C आणि आपण हे काय करत आहोत सम ऑपरेशन हे फंक्शन आपण करून बघत आहोत. ज्याच्यामध्ये हे व्हेरिएबल सेट केलेले आहेत आणि ॲडिशन करणार आहेत म्हणजे सम परफॉर्म करणार आहे आणि रिझल्ट C मध्ये स्टोअर करणार आहे. त्यासाठी आपण दिस ॲरो म्हणजे होल्ड करून ठेवतं. सीचं जे काय व्हॅल्यू आहे, सीचा जो काय प्रॉपर्टी आहे, ऑब्जेक्ट आहे तो काय करतो होल्ड करून ठेवण्यासाठी आपण ॲरो हे ऑपरेटर वापरतो. त्याच्यानंतर दिस हे फंक्शन वापरतो. त्याच्यानंतर दिस ॲरो C इज इक्वल टू लिहिताना आपण असं लिहायचं आहे $this ॲरो A प्लस दिस ॲरो B. त्याच्यानंतर रिटर्न काय करणार आहे आपण C म्हणजे जे काय ॲडिशन परफॉर्म होणार आहे रिटर्न C मध्ये रिझल्ट स्टोअर होणार आहे रिटर्न करणार आहे C. सेम तसंच आपण ह्याच्या आधी ज्यावेळेला आपण व्हेरिएबल डिक्लेअर करत होतो त्यावेळेला सीच्या नंतर आपण डॉलर वापरत होतो आणि मग C डिक्लेअर करत होतो किंवा A सुद्धा $A $B आपण असं डिक्लेअर करत होतो. ह्याच्यामध्ये आपण दिस हे ऑपरेटर यूज करून आपण लिहिणार आहे. त्याच्यानंतर रिटर्न आपण सिंपल इथं C केलेलं आहे. तसंच आपण एक दुसरं फंक्शन घेतलेलं आहे जे आहे सबट्रॅक्शनचं. सेम तसंच परफॉर्म केलेलं आहे. A मायनस B केलेलं आहे आणि रिझल्ट C मध्ये स्टोअर केलेला आहे. ठीक आहे. हे आतापर्यंत आपण काय केलं 2 फंक्शन यूज केले. आता आपण ते काय करणार आहे कॉल करणार आहे. म्हणजे आता बघा इथे आपण काय केलेलं आहे ह्या कॅल्क्युलेटर नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे जो आहे C1. म्हणजे ऑब्जेक्ट ज्यावेळेला लिहितो आपण बघितलेलंच आहे ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतात. जे स्लाइड पहिले आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे.
सी आपला ऑब्जेक्ट नेम, त्याच्यानंतर इज इक्वल टू न्यू हा कीवर्ड, त्याच्यानंतर क्लास नेम हे आपण बघितलेलंच आहे. आणि त्याच्यानंतर जे क्लास नेम आहे त्याच्यानंतर लागणारं जे आहे ते राऊंड ब्रेसेस आहे. इथे आपण इथे फंक्शन म्हणून डिक्लेअर नाही करायचं. इथे आपला क्लास नेम नंतर आपलं राऊंड बेसिस येतं, त्याला आपण काय म्हणतो क्लास नेम. म्हणजेच आता आपल्याला काय करायचं आहे, हा आहे आपला क्लास नेम जो आहे कॅल्क्युलेटर, त्याचा आपण काय करणार आहे ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा, पहिला येणार आहे ऑब्जेक्ट नेम इज इक्वल टू न्यू हा कीवर्ड, त्याच्यानंतर आपला हा कॅल्क्युलेटर हा क्लास नेम राहणार आहे आणि क्लास नेमला आपण राऊंड बेसिस देणार आहे. ठीक आहे. आपण काय केलेलं आहे, या कॅल्क्युलेटरचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केलाय जो आहे C1 इज इक्वल टू न्यू आणि आपला हा क्लास नेम आहे कॅल्क्युलेटर. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, आपण सिम्पली ए आणि बी ला आपण व्हॅल्यू असाइन केलेले आहेत, इनिशियलाइज केलेले आहेत, जे आहेत इनिशियलाइज करताना $C1 एरो ऑपरेटर ए इज इक्वल टू 10. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम बी इज इक्वल टू 20. त्याच्यानंतर आपण सिंपल प्रिंट केलेला आहे हा ऑब्जेक्ट जो आहे कॅल्क्युलेटरचा C1 आणि सम हे परफॉर्म करणार आहे. म्हणजेच आता सम म्हणजेच काय ऍडिशन होणार आहे. तर इथे काय होणार, हे दोन जे व्हॅल्यू आपण इनिशियलाइज केलेले आहेत ते घेणार, त्याच्यानंतर हे फंक्शन आहे जे आपण कॉल करत आहोत जे आहे सम म्हणजेच ऍडिशन परफॉर्म होणार. एचं काय आहे 10 ही व्हॅल्यू आहे, त्याच्यानंतर बी ची 20 आहे म्हणजे ऍडिशन परफॉर्म होऊन 30 ही व्हॅल्यू आपल्याला प्रिंट होणार आहे. म्हणजे C1 या व्हेरिएबलला कोणती व्हॅल्यू प्रिंट होणार आहे तर 30. तसंच तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट घेऊ शकता. असं काही नाही की C1 हाच एक ऑब्जेक्ट घेतला पाहिजे. या क्लासमध्ये तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता, जे आपण पहिल्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे की एक प्लॅन आहे, जे एक स्ट्रक्चर आहे, त्याचं तुम्ही तेच सेम क्लासचा पण मल्टिपल ऑब्जेक्ट त्याच स्ट्रक्चरचा पण मल्टिपल फ्लॅट तयार करू शकतो, म्हणजे त्यालाच मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. तसंच इथे हा आपला कॅल्क्युलेटर हा एक क्लास आहे ज्याचे तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे आता जो ऑब्जेक्ट आहे तो आहे C1, तसंच तुम्ही C2 C3 C4 असे ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. हे आपण एक्झाम्पल घेऊन आता रिअल टाइम एक एक्झाम्पल घेऊन बघणारच आहे एक्झिक्यूट करून, ज्यात आपण बघूया. तर आतापर्यंत आपण बघितलं की ऑब्जेक्ट कशाला म्हणायचं, क्लास कशाला म्हणायचं, ऑब्जेक्ट कसे क्रिएट केले, त्याच्यानंतर क्लास म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीज आणि मेथड पण बघितल्या की प्रॉपर्टीज कशी डिक्लेअर केली जाते, मेथड कशी डिक्लेअर केली जाते, किंवा क्लास कसा लिहिला जातो हे पण बघितलं. आता ह्या सगळ्याचं आपण ह्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. क्लास म्हणजे काय, क्लास कसा क्रिएट करायचा आणि ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं, ह्याचे एक रिअल टाइम आपण एक्झाम्पल घेऊया, ज्यामध्ये तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवेन की ऍक्च्युअल क्लास कसा. तर तुम्ही इथे बघा, आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत, जे आहे एक फाईल तयार केलेली आहे PHP डॉट नावाने. त्याच्यानंतर आपण क्लास डिफाईन करूया. क्लास हा कीवर्ड घेतलेला आहे. त्याच्यानंतर क्लासचं नेम आहे ते आहे कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही एकतर स्पेस देऊ शकत नाही मध्ये, सिम्पली तुम्ही क्लास जे काय आपलं क्लास नेम आहे कॅल्क्युलेटर ते अंडरस्कोर सुद्धा देऊ शकता, किंवा कॅपिटल लेटरमधलं हे कॅपिलेटर सुद्धा देऊ शकता, पण स्पेस द्यायची नाही. त्याच्यानंतर आपण ब्रॅकेट ओपन आणि ब्रॅकेट क्लोज केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ॲक्सेस स्पेसिफायर यूज करणार जे आहे आपलं पब्लिक, हे आपण ॲक्सेस स्पेसिफायर डिफाईन करणार आहे. आणि त्याच्यानंतर व्हेरिएबल, जे आपण आता एक्झाम्पल PPT मध्ये बघितलं तेच आपण इथे घेत आहोत. त्याच्यानंतर डिफाईन केलेले आहेत A B आणि C हे व्हेरिएबल डिफाईन केलेले आहेत. म्हणजेच काय, तर इथे आपण जेवढे यूज करणार आहे डिफाईन केलेले आहेत तेवढेच तुम्ही यूज करू शकता, एक्स्ट्रा तुम्ही यूज करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला डिफाईन करून घ्यावं लागतं. तर त्याच्यानंतर आपण एक फंक्शन लिहूया, जे आहे फंक्शन हा कीवर्ड घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण एक सम नावाचं फंक्शन घेतलं, ज्याच्यामध्ये आपण ॲडिशन करणार आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला एक धिस ऑपरेटर यूज करून, धिस हे आपण यूज करून, ॲरो ऑपरेटर यूज करून आपण काय करणार आहे, सी मध्ये आपण व्हॅल्यू रिटर्न करणार आहे. आणि ए आणि बी नावाचं एक जे काही व्हेरिएबल आहे ते डिक्लेअर करून घेणार आहे. पण A आणि B ह्याच्यामध्ये डॉलर लावायचं नाही, $this. त्याच्यानंतर ॲरो ऑपरेटर यूज करून व्हेरिएबल सेट करायचं. त्याच्यानंतर आपण ॲडिशन परफॉर्म करणार आहे आणि त्या A आणि B च्या ॲडिशनचा रिझल्ट C मध्ये स्टोअर करणार आहे. रिटर्न आपण C करत आहोत. तर इथे सिम्पल धिस ॲरो ऑपरेटर C मध्ये आपण रिटर्न केले. तर ते हेच आपण कॉपी करून आपण सबस्ट्रॅक्शनचं सुद्धा लिहूया फंक्शन. फक्त इथे चेंज करूया, सब घालूया आणि त्याच्यानंतर इथे ऑपरेटर चेंज करूया मायनस. त्याच्यानंतर आपण हे कॅल्क्युलेशन हे ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे आपण परफॉर्म करून बघणार आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे, एक ऑब्जेक्ट घेणार आहे, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. खाली आपला क्लास आहे कॅल्क्युलेटर, त्यासाठी आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करूया जो आहे
$C1 हा आपण क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. आणि ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी ऑब्जेक्ट नेम इज इक्वल टू न्यू आणि क्लास नेम. त्यासाठी आपण क्लास नेम कोणता आहे कॅल्क्युलेटर ते घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण दोन जे व्हेरिएबल आहेत ते त्याला व्हॅल्यू इनिशियलाइज करणार आहे. तर त्यासाठी C1 या ऑब्जेक्टमध्ये एरो ऑपरेटर यूज करून ची जी काही व्हॅल्यू आपण डिफाईन करणार आहे ती ए साठी आपण डिक्लेअर करायला लागत नाही $साइन. सिम्पली ए हे लिहायचं. त्याच्यानंतर इज इक्वल टू व्हॅल्यू आहे 20. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम आपण बीचं सुद्धा व्हॅल्यू असाइन करणार आहे. बी मध्ये आपण 10 घेऊया. 10. तर आपण इथे सेम हे आहे हे कॉपी करून आपण आणखीन एक ऑब्जेक्ट क्रिएट करूया जो आहे C2 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. ह्याच्यामध्ये एकाच क्लासमध्ये तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट सुद्धा क्रिएट करू शकता. म्हणजे 1 असू दे, C1 असू दे, C2 असू दे, C3 असू दे, सेम मल्टिपल ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करू शकता, जे आपण बघितलेलंच आहे. तर आपण C2 नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. सिम्पली त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज फक्त चेंज करणार आहोत ए आणि बीच्या. आणखीन त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आपण 2 ऑब्जेक्ट क्रिएट केलेले आहेत. आता ते आपण रिटर्न करून घेणार आहोत. जे आपण आता करणार आहोत ते सिम्पली आपण एक C1 नावाचं जे ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण सम हे फंक्शन कॉल करूया. त्यासाठी एरो ऑपरेटर यूज करून सम हे आपण फंक्शन यूज करणार आहे. आणि C2 साठी आपण सेम कॉपी करून C2 फक्त चेंज करूया आणि त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शनचं फंक्शन कॉल करूया. सबस्ट्रॅक्शन सब हे फंक्शन कॉल करूया. म्हणजे आपण C1च्या ऑब्जेक्टला आपण ॲडिशनचं फंक्शन यूज करणार आहे आणि C2च्या ऑब्जेक्टला आपण सिम्पल सबस्ट्रॅक्शनचं. तर त्याच्या दोन्हीमध्ये आपण ब्रेक देऊया आणि इको स्टेटमेंट वापरून आपण सिम्पली प्रिंट करूया जे आहे सम व्हॅल्यू ऑफ C1. सेम ते कॉपी करून आपण C2 या ऑब्जेक्टसाठी प्रिंट करूया. प्रिंट C2 सम व्हॅल्यू ऑफ C2 आपण सिम्पल प्रिंट आपण केलेला प्रिंट आहे जे केलेलं आहे. C2. त्याच्यानंतर आपण इथे सबस्ट्रॅक्शन व्हॅल्यू ऑफ C2 घालूया आणि स्पेस देऊया. त्याच्यानंतर आपण एक्झिक्यूट करून बघूया. सिम्पली आपण व्हॅल्यू सेट केलेले आहेत ए आणि बीच्या जे आहेत 20 आणि 10 सम म्हणजे ॲडिशन होणार. त्याच्यानंतर C2च्या साठी आपण 15 आणि 35 हे व्हॅल्यू दिलेली आहे आणि सबस्ट्रॅक्शन होऊन परफॉर्म होणार. आता आपण रिझल्ट बघूया एक्झिक्यूट करून. सेव्ह करूया आणि एक्झिक्यूट करून रिफ्रेश करून बघूया. तर इथे रेफरन्स करून बघितलेलं आहे सम म्हणजे आपण ॲडिशन परफॉर्म केलेले आहे. C1 साठी सम हे 30 आलेलं आहे. सबस्ट्रॅक्शन C2 साठी 15 आलेलं आहे सबस्ट्रॅक्शन. त्याच्यानंतर आपण इथे बघूया जे आहे C1 ते जे स्पेस आपण देऊया त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला क्लिअर होईल ते आणि एक्झिक्यूट करून बघूया. C1 मध्ये आपण 30 हे ॲडिशन आलेली आहे. C2 साठी आपण 15 ही ॲडिशन आलेली, कारण आपली जी C2 साठी व्हॅल्यूज आहेत त्या 15 आणि 35 आहे आणि त्याचं सबस्ट्रॅक्शन 15 आलेलं आहे. तसंच सेम ॲडिशनचं. तर ह्याच्यामध्ये आपण इथे जे काय आपण नुसतं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे. आता 2 ऑब्जेक्ट घेऊन जे आहे C1 आणि C2. आता हे चेंज करून बघूया. जिथे आपण C2 च्या जागी आपण जे सबस्ट्रॅक्शन करत आहोत, C2 च्या जागी जे आपण सबस्ट्रॅक्शन करत आहोत तिथे आपण कॉपी करूया आणि पेस्ट करून आपण C1 करूया. ज्याच्यामध्ये आता आतापर्यंत आपण C1 मध्ये ॲडिशन करत होतो, आता सबस्ट्रॅक्शन करून बघूया. ऑब्जेक्ट्स फक्त चेंज करून बघूया आणि त्याच्यानंतर जे आहे आपलं ॲडिशन ती सिम्पली C2 साठी सुद्धा कॉल होणार आहे. म्हणजे 2 ऑब्जेक्ट आहेत जे आहेत C1 आणि C2. त्याच्यासाठी आपण व्हॅल्यू
ऑब्जेक्ट घेऊन व्हॅल्यू इनिशियलाइज केलेली आहे. सिम्पली आपण कॉल करताना आपण आतापर्यंत C1 हे ॲडिशन परफॉर्म करत होतं, C2 हे सबस्ट्रॅक्शन परफॉर्म करत होतं. तर त्या आता आपण C1 साठी आपण सबस्ट्रॅक्शन हे परफॉर्म करणार आहे, हे सबस्ट्रॅक्ट करणार आहे. म्हणजे ज्या C1च्या व्हॅल्यू आहेत, ज्या 20 आणि 10 आहेत, ते इथं सबस्ट्रॅक्शन होऊन 10 यायला पाहिजे. आता आपण एक्झिक्यूट करूया. सिम्पली C1 साठी 10 आलेलं आहे, कारण A आणि B हे 20 आणि 10 आहे. सबस्ट्रॅक्ट होऊन 10 हे आउटपुट आलेलं आहे. अशा पद्धतीने हे आपले इथे एक्झाम्पल कंप्लीट झालेलं आहे. असेच तुम्ही मल्टिपल फंक्शन्स घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन हे करून बघू शकता. पुन्हा मल्टिपल ऑब्जेक्ट एकाच क्लासमध्ये मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. ज्याच्यात आता आपण C1 आणि C2 केलेलं आहे, तसंच आपण C1, C2, C3 करून मल्टिपल ऑपरेशन्स परफॉर्म करून ते पुन्हा कॉल करून तुम्ही बघू शकता. हे तुम्ही एक्झाम्पल एक्झिक्यूट करून बघा. इथे आपलं आपण ह्या एक्झाम्पलमधून आपण क्लास कसा डिक्लेअर करायचा, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कसे आयडेंटिफाय करायचे, मेथड आणि प्रॉपर्टी कशी लिहायची, हे आता आपण कशी डिक्लेअर करायची आणि मेथड कशा कॉल करायच्या हे आता आपण पाहिलेलं आहे. आता तुम्ही बघितलेलंच असेल की एक रिअल टाइम आपण एक्झाम्पल घेतलेला आहे, ज्याच्या थ्रू तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल की क्लास कसा क्रिएट करायचा आणि ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं हे तुम्ही आता बघितलेलंच आहे. आपण हा पॉईंट इथे क्लिअर झालेला आहे तुम्हाला, असं मी अजम करते. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण जो बघणार आहे तो आहे कन्स्ट्रक्टर म्हणजे काय आणि डिस्ट्रक्टर म्हणजे काय. हे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर बघूया. थँक्यू.